99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून साताऱ्यातून सुरुवात होते आहे। 1 ते 4 जानेवारी दरम्यान या संमेलनामध्ये ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शन, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथ दिंडी आणि ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान आणि बहुरूपी भारूड असे कार्यक्रम पार पडणार आहेत। 2 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औपचारिक उद्घाटन करतील, तर 4 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या संमेलनाचा समारोप होईल। तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। तब्बल 33 वर्षांनंतर साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे। मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यामध्ये 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे। मोठी जय्यत तयारी देखील या साताऱ्यामधील शाहू स्टेडियममध्ये पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 1 जानेवारी ते 4 जानेवारी दरम्यान साताऱ्यात हे संमेलन पार पडत आहे। या संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील, तर स्वागताध्यक्ष हे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत। आज ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन, कवी कट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा, ग्रंथ दिंडी यांसह अनेक कार्यक्रमांचं आज देखील या ठिकाणी कार्यक्रम होण्याचा असल्याचे पाहायला मिळते। 2 जानेवारीला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन देखील या साहित्य संमेलनाचं पार पडेल। एकंदरीत जर बघायला गेलं तर तब्बल 33 वर्षानंतर साताऱ्याला ह्या संमेलनाचा बहुमान मिळाला आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणावर साताऱ्यात जय्यत तयारी देखील करण्यात आल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते। राज्यासह देशभरातून त्याचबरोबर विदेशातून देखील साहित्यप्रेमी या संमेलनाला हजेरी लावणार असल्याचे देखील सांगण्यात येते। याच पार्श्वभूमीवर या शाहू स्टेडियममध्ये करोडोहून अधिक पुस्तकांचं स्टॉल देखील या ठिकाणी उभारण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण हॉटेल्स आता साहित्यप्रेमींनी आणि साहित्य रसिक प्रेमींच्या माध्यमातून पूर्ण हे भरून गेल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर या साहित्य प्रेमी आता साताऱ्यात येतील आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साहित्य रसिकांचा मेळा या ठिकाणी भरल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळणार आहे। याची जय्यत तयारी देखील पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।